तुम्हालासुद्धा माझ्यासारखं असं भातावर मस्त अशी रस्सा भाजी, नाहीतर मग भाकरीबरोबर कुस्करून खायला अशी पातळ रस्सा भाजी आवडते का? तुम्हाला पण आवडत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे बघा. घरात एकच दोडका होता आणि त्याच्यापासून मस्त अशी चणचणीत रस्सा भाजी बनवली. ती पण अगदी 5-7 मिनिटातच बनवून रेडी होते. खूप काही तामझाम नाही आहे. इझी रेसिपी आणि चवीला तर अप्रतिम लागते. तर या मंडळी जेवायला. चला रेसिपीला सुरुवात करते. तर आता एकच दोडका आहे आणि त्याचं काय करायचं? तर आता आपण ना सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी आधी दोडका आहे त्याला स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला आता आपण काय करायचं, तर त्याची सालं आहेत ना ती अगदी काढून घ्यायची सगळीकडची. जास्त सालं ठेवायची नाहीत, नाही तर मग दोडका शिजायला वेळ लागतो. आपल्या झटपट बनवायचे त्यामुळं सालं काढून टाकायचे. सगळी सालं काढून झाली त्याच्यानंतर दोडक्याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. तर दोडक्याच्या ना आपल्याला ह्या साईजच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. खूप मोठ्या नाही, खूप छोट्या नाही, अशा एवढ्या साईजच्या मी सगळ्या दोडक्याच्या आता फोडी करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण वांगं कसं भरायला करतो आणि त्याला काप देतो, तसं ह्यालासुद्धा आपल्याला असं स्लिट द्यायचं आहे आणि सगळीकडे द्यायचं आहे आणि हळूवार द्यायचं, नाही तर 2 तुकडे होतील. झाले तरी काही हरकत नाही, पण तरी पण. तर असं सगळ्या दोडक्याच्या फोडींना आता असं मी काप देऊन घेणार आहे. आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला, तर एक टोमॅटोसुद्धा चिरून घ्यायचं आहे. टोमॅटो पण इकडं मी चिरून घेतलं आणि लसूण जो आहे तो ठेचून घेणार आहे मी. आणि दोडका जो झाला होता आपला चिरून तो आता पाण्यात टाकून दिला. तर आपला ना दोडका चिरून झाला आहे मगाशीच, त्याला आपण पाण्यात टाकून ठेवलं होतं. त्यानंतर लसूण लागणार आहे आपल्याला भाजीसाठी, तो सुद्धा ठेचून घेतला आहे मी. आणि टोमॅटो चिरून घेतला आहे. तर चला आता फोडणी टाकूया. मस्त एकदम सोपी भाजी 5 मिनिटात रेडी होते आणि खायला पण अप्रतिम चवीला लागते. तर चला आता सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आता कढई तापली ना, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. थोडंसं जास्तीचंच तेल टाकते मी नेहमीपेक्षा, कारण ही भाजी जरा चमचमीत छान लागते. आता तेल जरा तापलं की लगेच त्याच्यामध्ये आपलं जिरं टाकायचे. 2 चमचे जिरं टाकून घेतले मी याच्यात आणि लगेचच लसूण टाकणार. लसूण टाकला लगेच आता टोमॅटो टाकायचं. स्टीलची कढई आहे ना, त्यामुळे जर जास्त तापते, म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल की एकदमच फोडणी जोरात बसली आहे. पण मस्त ह्याच्यात आता बाकीचे मसाले टाकूया आणि परतून घेऊया. जास्त काही टाकायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये. थोडेसे बेसिकच मसाले घरात जे असतात ना तेवढेच टाकायचे, बाकी काही तामझाम नसतं. तर ह्याच्यात आता मी टाकणार आहे थोडीशी हळद टाकून घेते. त्यानंतर हिंग, त्यानंतर टाकणार आहे मीठ टाकते जरा, आणि मग लाल तिखट आणि एखादा गरम मसाला असेल तर तो, आणि धणेपूड वगैरे असेल तर ती टाकली तरी पण चालते. तर माझ्याकडे जेवढं आहे ते मी टाकणार आहे. तर जरा फोडणी करपू नये म्हणून आधी मीठ टाकून घेतलं. टोमॅटो बघा आता एकदम स्मॅश व्हायला सुरुवात झाली. आता टाकूया लाल तिखट, आपलं कांदा लसूण मसाला. किती स्पायसी करायचं त्या हिशोबाने टाका. मला थोडंसं स्पायसी हवं आहे, जास्त नको आहे, कारण आणि लहान मुलं पण खाणार आहे. छान असा मसाला आपला फोडणीचा परतून झालेला आहे. दिसतंय का? मस्त. आता ह्याच्यात आपण ते चिरून घेतलेले दोडके ते टाकून देऊया. दोडके पण टाकले. आता दोडक्यांना त्याला एकत्र चांगल्या जरा परतून घ्यायचं. छान दोडके परतून झाले. आता 5 मिनिटच लागतात दोडका शिजायला, काही जास्त वेळ लागत नाही. आपण त्याला त्यात सोलून घेतलंय त्यामुळे लवकर शिजतो. मी गरम पाणी केलं होतं ते खूप पाणी नाही टाकायचं आहे, अगदी काही पातळ नाही बनवणार आहे आपण. भाकरी चपाती कुस्करता येते एवढंच हे करायचं आहे. तर एवढं पाणी टाकून आता वाफ काढून घेणार. त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला उकळून द्यायचं. इकडे आता बघा तुम्ही 5 मिनिटं उकळल्यानंतर कालवण आपलं कसं झालेलं आहे रेडी मस्त. आणि विषय का, कुटाला काही पर्याय नसते बघा आपल्याकडे. कूट पाहिजे, कूट इज अ मस्ट. असली रस्सा भाजी असली की नाही वाटण नाही, पण कूट आपल्या भाजीत असतेच. कूट टाकून झालं की जरा मिक्सिट करायचं. मिक्सिट
आणि असली घरात तर मस्त अशी जरा कोवळी कोवळी हिरवीगार कोथिंबीर टाकायची, भाजीला अजून जरा टेस्ट पण येते आणि रंग येतोय आणि खायला पण चांगली दिसते, दिसायला पण बरं पाहिजे नाही का. भुरभुरायची कोथिंबीर, एकच उकळी आडायची आणि गरमागरम भात आणि ही कालवण नाहीतर दोडक्याची रस्सा भाजी, काही म्हणायचं ते म्हणा, पण खाऊन घ्या, एक नंबर चवीला लागतं. आमच्या घरात कसं आहे माहिती का, नवरोबाईंना रस्सा भाजी आवडते, त्यांना कुस्करून खायला लागते, त्यांना कोरड्या भाज्या आवडत नाहीत. त्यामुळे रस्सा भाज्यांचे वेगळे वेगळे पर्याय तुम्हाला माझ्या चॅनलवर इथून पुढं नक्की बघायला मिळतील. तर आजच्यासाठी ही रेसिपी. परत भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाकी पण व्हिडिओ बघा चॅनलवर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून जा जाता जाता. धन्यवाद.